हॅलो स्टुडंट, वेलकम टू द कृषीरत्न अकॅडमी. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की डेफिनेशन ऑफ ॲग्रोनॉमी अँड ब्रांचेस ऑफ ॲग्रोनॉमी. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे स्कोप ऑफ ॲग्रोनॉमी. स्कोप ऑफ ॲग्रोनॉमी. बघा, ॲग्रोनॉमी ही ओल्डेस्ट ब्रांच ऑफ ॲग्रिकल्चर. त्याच्यामुळं बरंचसं महत्त्व जे आहे त्या ॲग्रोनॉमीला ॲग्रिकल्चरमध्ये आहे. तर बघा, पहिलं बघू आपण आयडेंटिफिकेशन ऑफ सीझन. सर्वात महत्वाचं बघा, आयडेंटिफिकेशन ऑफ सीझन म्हणजे काय. तर बघा, एखादा जो प्लांट ब्रीडर असेल, प्लांट ब्रीडर प्लांट ब्रीडर जे असतील ते काय करतात रे, व्हेरायटी तयार करण्याचं काम करतात. एखादं हायब्रिड असेल, व्हेरायटी तयार करण्याचं काम असेल, ते करतात. मग त्या पर्टिक्युलर व्हेरायटीला मोस्ट सुटेबल सीझन असेल किंवा डेट ऑफ सोईंग असेल, डेट ऑफ सोईंग असेल, ठीक आहे, ही कोणती रिकमेंडेड असेल किंवा सुटेबल कोणती असेल, मोस्ट सुटेबल सीझन त्यांचा कोणता असेल, हे ठरवण्याचं काम कोणत्या डिव्हिजन अंतर्गत चालतं, तर ॲग्रोनॉमी. ठीक आहे, आणि ते कोण करत असतं, तर ॲग्रोनॉमिस्ट. ठीक आहे, मोस्ट सुटेबल सीझन ठरवण्याचं काम. आता हे कसं केलं जातं की नंबर ऑफ ट्रायल्स घेतल्या जातात. ट्रायल्स म्हणजे की पर्टिक्युलर प्रत्येक सीझनमध्ये ती व्हरायटी ची सोईंग केली जाते. नंतर वेगवेगळ्या डेट ऑफ सोईंग नुसार ती सोईंग केली जाते. वेगवेगळ्या डेटला सोईंग करून बघायचं, वेगवेगळ्या सीझनमध्ये स्विंग करून बघितलं जातं कोणत्या सीझनमध्ये ती मोस्ट स्टेबल आहे, कोणत्या सीझनमध्ये त्याच्यावर डिसीज अटॅक, पेस्टचा अटॅक कमीत कमी येतो, इल्ड जास्तीत जास्त येते. या सर्वांचा विचार करून ॲग्रोनॉमिस्ट काय सजेस्ट करतो, मोस्ट सुटेबल सीझन फॉर द कल्टिवेशन ऑफ अ व्हेरायटी ऑफ अ क्रॉप. म्हणजे पहिला काय पॉईंट आहे, आयडेंटिफिकेशन ऑफ सीझन. हा काय आहे, स्कोप ऑफ ॲग्रोनॉमीचा फायदा. तर टिलेज. टिलेज तुम्हाला माहिती आहे, फिजिकल मॅनिप्युलेशन ऑफ सॉइल विथ टूल्स अँड इम्प्लिमेंट. म्हणजे आपल्या जमिनीची जी मशागत करतो आपण वेगवेगळ्या अवजारांचा वापर करून. ठीक आहे, तर ते त्याला आपण म्हणतो टिलेज. आणि टिलेज का बरं गरजेचे, फॉर द प्रॉपर जर्मिनेशन, इमर्जन्स अँड ग्रोथ ऑफ द क्रॉप. अँड ॲग्रोनॉमी हेल्प्स इन मॅनेजमेंट ऑफ द टिलेज रिक्वायरमेंट ऑफ द क्रॉप. सर्वात महत्वाचं पार्ट आहे टिलेज. टिलेज म्हणजे काय, फिजिकल मॅनिप्युलेशन ऑफ सॉइल विथ टूल्स अँड इम्प्लिमेंट्स. ठीक आहे, तर जे आपण जमिनीची मशागत करतो वेगवेगळ्या अवजारांचा, हत्यारांचा वापर करून, ते सुद्धा जे काम आहे ते कोणत्या डिसिप्लिन अंडर चालतं, तर ॲग्रोनॉमी या डिसिप्लिन अंडर ते काम चालत असतं. हा पण एक काय आहे, ॲग्रोनॉमीचा स्कोप आहे. त्यानंतर तिसरा पार्ट जो दिलेला आहे, ते काय दिलेलं आहे, आयडेंटिफिकेशन ऑफ सोईंग मेथड. मला माहिती आहे वेगवेगळ्या सोईंग मेथड्स आहेत. आता सोईंग मेथडवर आपल्याला स्पेशल लेक्चर घ्यायचं आहे. ठीक आहे, तेव्हा आपल्याला कळेल की वेगवेगळ्या स्विंग मेथड्स कोणकोणत्या आहेत. तर ठीक आहे, तर बघा आता वेगवेगळ्या ज्या सोईंग मेथड असतात, त्या कोणत्या सोईंग मेथडद्वारे चांगल्या प्रकारे पर्टिक्युलर ती व्हेरायटी असेल, ठीक आहे, ती चांगलं कमीत कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न देईल, तर त्यानुसार ती स्विंग मेथड आपल्याला वापरावी लागते. आता स्विंग मेथडमध्ये का, ब्रॉडकास्टिंग असेल म्हणजे आपण जर सरळ सरळ बी आपल्या जमिनीत हाताद्वारे फेकून देतो. ब्रॉडकास्टिंग नंतर ड्रिलिंग असेल म्हणजे पेरणीद्वारे आपण ते करतो, पेरणी यंत्राचा वापर करून त्याला म्हणतो आपण ड्रिलिंग. नंतर डिपलिंग म्हणजे हाताने टोचून देतो, एक 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 दाणा असा हाताने जमिनीमध्ये टोचतो, ते झालं डिपलिंग. ठीक आहे, त्यानंतर हे फ्लोईंग बिहाइंड द फ्लो. ठीक आहे, सोईंग बिहाइंड द फ्लो, फ्लोईंग बिहाइंड द फ्लो म्हणजे जो नांगर असतो त्या नांगराच्या द्वारे ज्या सऱ्या पडतात त्याच्यामध्येच बियाणे टाकून देणे. अशासारखे वेगवेगळे ज्या सोयींच्या मेथड आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर एखादी प्लांटिंग असेल, ट्रान्सप्लांटिंग असेल, या सगळ्यांचा डिटेल आपण अभ्यास करणार आहोत. मग त्या पर्टिक्युलर त्या व्हेरायटीमध्ये, सॉरी, त्या मेथडमध्ये पर्टिक्युलर त्या व्हेरायटीला कोणती मेथड बेस्ट आहे ते ठरवण्याचं काम सुद्धा कोणत्या डिसिप्लिन अंडर चालतं, तर ॲग्रोनॉमी. ठीक आहे, हा एक स्कोप असेल ॲग्रोनॉमी. त्याच्यानंतर अप्लिकेशन ऑफ केमिकल फर्टिलायझर. आता तुम्हाला माहिती आहे केमिकल फर्टिलायझर कशासाठी गरजेचे असतात, तर न्यूट्रियंट मॅनेजमेंटसाठी. झाडा बघा, क्रॉप जे असतात त्याच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी सर्वाधिक महत्वाचे असतात न्यूट्रियंट. तुम्हाला माहिती आहे 17 इसेन्शियल न्यूट्रियंट आहेत, 17 जे एलिमेंट असतात. ठीक आहे,
तर ते प्लांटला त्याच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी गरजेचे असतात. आणि या कसं आता हे सगळे जे न्यूट्रिएंट आहे ते त्या प्लांटला जमिनीतून भेटत नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय ऍप्लिकेशन करावं लागतं, केमिकल फर्टिलायझरचं. ठीक आहे. तर मग केमिकल फर्टिलायझर जर एकदम जास्त दिले तरी प्रॉब्लेम आहे, एकदम कमी दिले तरी प्रॉब्लेम आहे. म्हणून सायंटिफिकली त्याचा रिकमेंडेड डोस काय आहे, रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर काय आहे, पर्टिक्युलर क्रॉपचा, पर्टिक्युलर व्हेरायटीचा, हे ठरवण्याचं काम सुद्धा कोणत्या डिसिप्लिन अंडर चालतं, तर ॲग्रो. ठीक आहे. म्हणजे किती पर्टिक्युलर डोस, किती नायट्रोजन लागतं, किती फॉस्फरस लागतं, किती पोटॅशियम लागतं, हे सर्व ठरवण्याचं काम सुद्धा कोणत्या डिसिप्लिन अंडर चालतं, तर ॲग्रो. म्हणून अप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर, केमिकल फर्टिलायझर, हे सुद्धा एक महत्वाचं आहे. ठीक आहे. किंवा मॅनेजमेंट ऑफ फर्टिलायझर मध्ये सुद्धा ॲग्रोनॉमीचा काय आहे, महत्वाचा रोल आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक आहे वॉटर मॅनेजमेंट. ठीक आहे. आता बघा, प्रत्येक क्रॉपची जी वॉटर रिक्वायरमेंट असते ती वेगवेगळी असते. समजा एक एक्झाम्पल घ्या. इकडं पर मिलेट असेल, शॉर्ट फॉर्म दिली तो पर मिलेट, आणि शुगर केन असेल, तर तुम्ही सांगू शकता की काय आहे, शुगर केनची वॉटर रिक्वायरमेंट जास्त आहे, पर मिलेटची कमी आहे. पर मिलेट म्हणजे आपलं बाजरा. ठीक आहे. मग हे ठरवलं कसं, तर याच्यावर नंबर ऑफ ट्रायल्स झाल्या. ठीक आहे. त्यानंतर ते ठरवण्यात आलं की बा या पर्टिक्युलर या क्रॉपला काय कमी पाणी लागतं, या शुगर केनला काय जास्त पाणी लागतं. मग ते किती लागतं, काय लागतं, हे सगळं सायंटिफिक अभ्यास जो चालतोय. ठीक आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द क्रॉप वॉटर मॅनेजमेंट केलं जातं. आणि ते कोणत्या डिसिप्लिन अंडर रिसर्च असतो त्याचा, ॲग्रो. म्हणजे वॉटर मॅनेजमेंटचे जे जे काही तुमचे एक्सपेरिमेंट असतील ते सगळे जे असतात ते ॲग्रोनॉमीच्या अंडर चालतात. ठीक आहे. म्हणजे किती गरज आहे त्यानुसार. त्यानंतर नेक्स्ट आहे वीड मॅनेजमेंट. वीड मॅनेजमेंट. ठीक आहे. ठीक आहे. वीड मॅनेजमेंट बघा, वीड म्हणजे काय रे, आपल्या शेतामध्ये जे तण असतं, गवत असतं. ठीक आहे. आता वीडची डेफिनेशन म्हणजे वीड वगैरे याच्यावर तर आपण स्पेशल टॉपिक ते घेणारच आहे. एक मिनिट काय. ठीक आहे, जाऊ. दिसतंय. एक मिनिट. वीड मॅनेजमेंट. ठीक आहे. आता वीड म्हणजे काय, एनी अनवॉन्टेड प्लांट नॉट सोन बाय द फार्मर. म्हणजे कोणताही असा अनवॉन्टेड प्लांट जो असेल तो शेतकऱ्यांनी शेतामध्ये सोयीन केलेला नाही. तर आता हे वीड मॅनेजमेंट करणं काय गरजेचं आहे, कारण की वीड हा आपल्या क्रॉप सोबत काय करतो, कॉम्पिटिशन करतो फॉर द न्यूट्रिएंट, फॉर लाईट, फॉर वॉटर. ठीक आहे. हे जे सगळ्या गोष्टी ज्या गरजेच्या आहेत, त्यानंतर स्पेस असेल, या सगळ्या गोष्टींसोबत, या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी क्रॉप सोबत हे कॉम्पिटिशन करत असतं. आणि त्यामुळं काय होतं, क्रॉपचं प्रॉपर काय होतं, त्या क्रॉपला न्यूट्रिशन भेटत नाही, वॉटर भेटत नाही, त्यानंतर त्याला सनलाईट भेटत नाही, त्यानंतर स्पेस सुद्धा त्याच्या डेव्हलपमेंटसाठी भेटत नाही. त्यामुळे आपल्याला इल्डचं काय होतो, लॉस होते. ठीक आहे. इल्ड लॉस होतो. म्हणून वीड मॅनेजमेंट गरजेचं आहे. ठीक आहे. आणि वीड मॅनेजमेंट करताना प्रॉपर मेथड ऑफ वीड मॅनेजमेंट सिलेक्ट करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि जे सगळं चालतं तुमच्या ॲग्रोनॉमी डिसिप्लिन अंडर. वीड मॅनेजमेंट सुद्धा महत्वाचा एक घटक आहे ॲग्रोनॉमी डिव्हिजन अंडर. त्यानंतर ड्रायलँड ॲग्रिकल्चर. ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणजे काय रे, तर टाईप ऑफ ॲग्रिकल्चर विच इज
टोटली डिपेंडेंट ऑन रेनफॉल ओनली. म्हणजे काय, फक्त फक्त आणि फक्त पावसाच्या पाण्यावर आधारित जी शेती केली जाते. ठीक आहे. म्हणजे नॅचरल रेनफॉलवर जे अवलंबून असतात, कोणत्याही प्रकारचा सोर्स ऑफ इरिगेशन. इरिगेशन म्हणजे काय, कोणत्याही प्रकारची पाण्याची सोय, म्हणजे विहीर असेल, तलाव असेल, बोरवेल असेल, या प्रकारे कोणतेही आर्टिफिशियली पाणी पिकाला देण्याची सोय नाही अशा शेतीमध्ये, म्हणजे एक सरळ आपण म्हणू कोरडवाहू शेती. कोरडवाहू म्हणून म्हणतो ना बागायती शेती, कोरडवाहू शेती. तर हे ड्रायलँड ऍग्रिकल्चर म्हणजे काय, कोरडवाहू शेती. तर या कोरडवाहू शेतीमध्ये कमीत कमी पाण्यामध्ये कशा प्रकारे त्याचं मॅनेजमेंट, क्रॉपचं मॅनेजमेंट करायचं, हे सगळा सायंटिफिक स्टडी जो कोणत्या डिसिप्लिन अंतर्गत चालतो, तर आपल्या ॲग्रोनॉमी अंतर्गत चालतो. त्यानंतर पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस. आता बघा, एखाद्या ब्रिडरने व्हरायटी डेव्हलप केली, तर त्याला पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस म्हणजे काय, तर वेगवेगळे जे न्यूट्रेंट मॅनेजमेंट असेल, सॉरी, न्यूट्रेंट मॅनेजमेंट असेल, वॉटर मॅनेजमेंट असेल. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या जे काही फर्टिलायझर रिक्वायरमेंट तर झाली समजा न्यूट्रेंट मॅनेजमेंटमध्ये. त्यानंतर ज्याच्या काही हे असतील, वॉटर रिक्वायरमेंट, वीड मॅनेजमेंट, या सगळ्याच्या काही गरजा असतील, त्याला एकंदरीत काय म्हणतात, पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस. ठीक आहे. म्हणजे क्रॉप सोईंग पासून ते हार्वेस्टिंग पर्यंत जे जे काही ऑपरेशन असतील, ते सगळे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस मध्ये इन्क्लूड होतात. मग हे ठरवण्याचं काम, पर्टिक्युलर त्या व्हेरायटीला किती खत लागणार, किती पाणी लागणार, त्याची बीड मॅनेजमेंटची गरज कशी आहे. ठीक आहे. हे सगळं ठरवण्याचं काम कोण करतं, कोणत्या डिसिप्लिन चालतं, तर ॲग्रोनॉमी. ठीक आहे. म्हणून सर्वात महत्वाची ब्रँच आहे. सर्व पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस असतील, सगळं ठरवण्याचं काम केलं जातं. ठीक आहे. वेगवेगळ्या टेक्निक त्या क्रॉपच्या मॅनेजमेंटसाठी शोधल्या जातात. ठीक आहे. त्यानंतर बघा, मॅनेजिंग फार्म रिसोर्सेस. ज्या काही फार्मवर वेगवेगळे आपले रिसोर्सेस असतील, ते इफेक्टिव्हली मॅनेज करण्याचं काम सुद्धा आपल्या ॲग्रोनॉमी अंतर्गत चालतं. त्यानंतर मॅनेजमेंट ऑफ फार्म ॲनिमल. ठीक आहे. जे काही आपण फार्म ॲनिमल असतात, गाय असेल, म्हशी असेल, बैल असेल, या सगळ्यांचं मॅनेजमेंट करणे. ठीक आहे. मग त्याच्यापासून मिल्क, एग, त्याचं उत्पन्न घेणे, त्याचं प्रॉपर रेकॉर्ड ठेवणे. ठीक आहे. हे सगळं जे असतं ते असतं ॲग्रोनॉमी डिसिप्लिन अंतर्गत येतं. त्यानंतर मेंटेन इकॉलॉजिकल बॅलन्स. ॲग्रोनॉमी हॅज ऑल्सो मेड मेंटेन इकॉलॉजिकल बॅलन्स विथ द हेल्प ऑफ रॅशनल मॅनेजमेंट ऑफ द क्रॉप, लाईफस्टॉक अँड देअर फूड इन अ इफिशियंट मॅनर. म्हणजे ॲग्रोनॉमी इकॉलॉजिकल बॅलन्स ठेवण्यामध्ये सुद्धा मदत करते. ओव्हरऑल बघा, खूप सारा स्कोप तुम्हाला इथं बघायला मिळेल. ठीक आहे. आता वन बाय वन आपण वाटलं असतं एकदा इरेज करू आणि एकदा इनलिस्ट करू, काय काय आपण शिकलो. ठीक आहे. खूप महत्वाची ब्रँच आहे, ओल्डेस्ट ब्रँच ॲग्रिकल्चरची. काय काय शिकलो बघा आपण. सगळ्यात पहिले आयडेंटिफिकेशन ऑफ द सीझन. आयडेंटिफिकेशन ऑफ सीझन. त्यानंतर टिलेज मॅनेजमेंट. त्यानंतर आयडेंटिफिकेशन ऑफ स्विंग मेथड, कोणती स्विंग मेथड प्रॉपर आपल्या पर्टिक्युलर क्रॉपला लागणार आहे. त्यानंतर अप्लिकेशन ऑफ केमिकल फर्टिलायझर, कोणतं फर्टिलायझर वापरायचंय, किती प्रमाणात वापरायचंय, हे सुद्धा ॲग्रोनॉमी मध्ये ठरवलं जातं. वॉटर मॅनेजमेंट. ठीक आहे. पर्टिक्युलर क्रॉपची वॉटर मॅनेजमेंट किंवा म्हणजे वॉटर रिक्वायरमेंट वेगवेगळी असते, त्यानुसार मॅनेजमेंट करणे. त्यानंतर वीड मॅनेजमेंट. त्यानंतर ड्रायलँड ॲग्रिकल्चर, जे की टोटली डिपेंडंट ऑन रेनफॉल आहे. त्याच्यामध्ये कमीत कमी पाण्यामध्ये कशा प्रकारे चांगल्यात चांगलं उत्पन्न घ्यायचं, हे ॲग्रोनॉमीमध्ये ठरवलं जातं. त्यानंतर हे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस. एखादी नवीन व्हेरायटी असेल, क्रॉप असेल, त्याला सगळं पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस म्हणजे न्यूट्रिएंट मॅनेजमेंट असेल, वॉटर मॅनेजमेंट असेल, हे सगळं ठरवणे आणि सगळं ॲग्रोनॉमी अंतर्गत चालतं. मॅनेजिंग फार्म रिसोर्सेस, जे काय आपलं फार्मर रिसोर्सेस असतील त्याचा इफिशियंटली यूज करणे. त्यानंतर फार्म ॲनिमलचं मॅनेजमेंट करणे. आणि शेवटी इकोलॉजिकल बॅलन्स मेंटेन करणे. हे सर्व चालतं तुमचं ॲग्रोनॉमीच्या अंतर्गत, आणि हा आहे ॲग्रोनॉमीचा तुमचा स्कोप. ठीक आहे. अपेक्षा आहे की तुम्हाला व्यवस्थितरित्या कळलं असेल.
आणि नसेल काही कळलं तर कमेंट वगैरे करू शकता. तर आपण थँक्यू.